नमस्कार मित्रांनो, मी हॉटेल बागीचे सिरवी सर्वा. आपण काल रात्री आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जे पावसामुळे नुकसान झालेले ते शाळेचे जे त्याचे त्यासाठी खास आपण दप्तर वह्या पुस्तके घेऊन गेलतो. मग आपल्याला वाटता 10:30 झालत्या. तिथून निघाल्यानंतर आपण भूम मार्गे परांडा मार्गे आपण बार्शी मार्गे आलतो. कुर्डवाडीचे काय पोरं 2 गाड्या घेऊन मागा लागले होते आपल्या. मग भीतीच्या पोटाने आपण निघून आलो पुढं. पण इथं चिकरडमध्ये आल्यानंतर चढ लागल्यानंतर त्यांनी गाडी आडव्या घालून थांबून आमची गाडी की तू का वाटायला गेलता, तुझा काय संबंध म्हणून आम्हाला रात्री टंडत होते. आम्ही वाटतो म्हणजे आम्ही कष्टातनं काय ना काय गरिबासाठी करायला जातो. तू वाटायला का दान शिरायचा आहे का, तू बंबईला जातो इकडं जातो म्हणून दादागिरी करत होते, पेलेले होते. मग तिथलेच काय 4-5 अजून टपरीवाले आजूबाजूवाले ते बी परजाला पळत आमच्या जागावर आलते. ही दारू पेलेली व्यक्ती होती. आम्ही नवरा बायको दोघंच होतो गाडी. आम्ही त्यांना समजून सांगत होतो की तुम्ही दारू पेलेला आमच्या पिछा कर नका, तुम्हाला फोटो पाहिजे असले तर घ्यान जावा. मग तू का वाटतो म्हणून आम्हाला स्टंडत होते ती. आता आपण जी गरिबाची सेवा करतो ह्यात बी अगर तुम्ही कर नका म्हणून वरनं आम्हाला दमदाटी करून अगर असं करत असले तर आमच्यासारख्या उद्योजकानं परच्याला कोणाची मदत करावी का नाही करावी तुम्हीच सांगा. आणि ही कुर्डवाडी मधले देवकती गाव आहे, देवकती वस्ती, तिथला ही व्यक्ती आहे रातचा आलेला. आम्ही बार्शीपासून पुढे आल्यानंतर चिकरड गाव आहे, तिथं जेव्हा डिआर लागते ना आपलं गतिरोधक, तिथंच गाडी यांनी अडवून तिथंच आम्हाला डिरिंग केली की तुझा संबंध काय तिकडे जायचा आणि तुझा काय संबंध वाटायचा, तू काय लय मोठा सेंशा गेलास का, तू काय लय ही झालास का म्हणून आम्हाला स्टंडत होते रात्री. त्याला म्हणलं आमची मर्जी आहे, आम्ही गोरगरीबाला वाटू काय करू, आमचं म्हणणं आहे तू बंबईला जातो इकडं जातो ह्याचीच मदत करतो, तुझा काय संबंध म्हणून आम्हाला स्टंडत होते रात्री. दारू पेलेले होते एकटी. त्याचा फोटो आपण वरी देणारच आहोत. आणि ह्याला जितक्यात लवकर बघून असल्याचं तोंड चेसलं पाहिजे. आज एखादा उद्योजक अगर काय कमाईमधनं थोडं गोरगरीबाला वाटत असन, मदत करत असन आणि असले लोक अगर बदनामी करत असते आणि वाट नको म्हणत असते, म्हणजे ह्यांचं म्हणणं आहे की जे गरीब व्यक्ती आहे जे नुकसान झाले त्याचं तुम्ही भरपाई भर नकाच, तुम्ही यांना काही देऊ नका, तसेच मोरदे ह्यांचं असं म्हणणं आहे. तर कळकळीची विनंती आहे की ह्याचं तोंड लवकरच ठेसा आणि ही जिथं दिसल ह्या हिडोला असे कमेंट करून ह्याला असं सांगा त्यानं हिडो आपला टाकलेला आहे. रात्री आपण त्यानं पूर्ण हिडो टाकलेला नाही, त्यानं शॉर्ट हिडो आपला टाकलाय. मी त्यात म्हणत होतो त्याला तू दारू पेलेला आहे, सकाळी मला येऊन भेट हॉटेलवर मी तुला बोलतो म्हणतो की वाटायचं कसं असते का वाटतं हे सगळं बोलत म्हणत होतो असल्याला. आणि आपण जी फोटो दिलेला आहे कुर्डवाडीमधले व्यक्ती ह्यासमोर पोरं होती 10-15 जण, बहुतेक तुळजापूरला चालले होते. पण माझ्या गाडीचा लोगो बघून पिछा करून अडवून गाड्या घालून आम्हाला 120ची स्पीडनं गाडी थांबतो म्हणून आम्हालाच खोटही करून आम्हाला दमदाटी देत होते. कारण की आम्ही रात्री 11-11:30 वाजले होते आम्हाला वाटप करून येताना. धन्यवाद. असल्याचं लवकरच तोंड चेसलं पाहिजे. तेवढी कळकळीची विनंती आहे पब्लिकला की आपण आज मदत करतो म्हणजे आपल्याला काहीतरी भेटते. आज देवाने दिल्यामुळं आपण मदत करतो. आज आमच्या इकडं पूर परिस्थिती झाल्यामुळं पुलाची पाकळी वाटायला गेलतो आम्ही रात्री, पण आम्हाला रात्री यायला उशीर झाला. मग यांनी डाऊन ठेवून आम्हाला गेम करायला होते. पण तिथं आजूबाजू टपरीवाले बी परचाला पळत आले. त्याच्यामुळं असल्याचं तोंड लवकर चेसलं पाहिजे हेच पब्लिककडे विनंती. नमस्कार.